सांगली आरक्षण उपवर्गीकरणासाठी सांगली जिल्ह्यातील मातंग समाज आक्रमक. प्रशांत सदामते. अण्णाभाऊंच्या जिल्ह्यातून एल्गार साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर मातंग समाजाची निदर्शने. अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीने आपला अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द केला आहे आणि यावर राज्यभरातून हरकती मागवल्या आहेत. राज्यातील मातंग समाज ढोर, चर्मकार, बुरुड, होलार आणि इतर समाज सामाजिक न्यायापासून कित्येक मैल दूर आहेत. या समाजाला सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण ही काळाची गरज आहे. यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ असलेल्या सांगली जिल्ह्यातून हा लढा आक्रमकपणे उभा केला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कटिबद्धतेने काम करत असल्याने कित्येक वर्ष सामाजिक जोखडात जखडून पडलेल्या अनुसूचित जातीतील कमी लोकसंख्या असलेल्या जात समूहातील लोकांच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत. राज्यातील विविध अनुसूचित जातींमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात दिसून येत असून आरक्षणाचा समतोल लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचत नसल्याचं वास्तव आहे. मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संघटना आणि समाज घटकांकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याची मागणी सातत्यानं करण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने या विषयावर गांभीर्याने विचार करून तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर मूळ अनुसूचित जातींना त्यांच्या हक्काचा लाभ पूर्णपणे मिळणार नाही आणि सामाजिक न्यायाच्या तत्वाला बाधा निर्माण होईल. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आणि सामाजिक स्थितीनुसार न्याय मिळू शकतो. तसेच या संदर्भात शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध समित्यांचे अहवाल आणि शिफारसी यांचा अभ्यास करून त्यानुसार तात्काळ निर्णय घेण्यात यावा, अन्यथा आम्हाला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा प्रशांत सदामते यांनी दिला आहे. यावेळी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज समस्त मातंग समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. प्रामुख्यानं आमची मागणी अशी आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाची भूमिका मांडली. आज अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत, पैकी काही विशिष्ट वर्गांनाच त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ होताना दिसत आहे. वंचितातील वंचित जाती म्हणून जवळजवळ 57 जाती आहेत आणि या 57 जाती या आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत. 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला की अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण अ ब क ड प्रमाणे झालं पाहिजे. जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी. लोकसंख्येप्रमाणे प्रत्येक जातीला आरक्षण मिळालं पाहिजे, जेणेकरून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सर्व स्तरावरती त्या जातींना संधी मिळेल आणि त्या ठिकाणी त्या जाती प्रभावित येतील. यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वांनी मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने केलेली आहेत. तर राज्य सरकारला माझी विनंती आहे की न्यायमूर्ती अनंत बदर समितीनं जो आपल्याकडे अहवाल सादर केलेला आहे, कोणाच्याही दबावाला बळी न पडता तात्काळ त्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्यात यावा. धन्यवाद. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जिल्हा म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे संबंध जगभरामध्ये. आज त्या सांगली जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या साक्षीनं आज इथं सामाजिक न्यायासाठीचा एल्गार करताना मातंग समाजानं जो पुढाकार घेतलेला आहे. खरं तर अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊने एक मोर्चा काढला होता आणि त्यांनी सांगितलं की ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. 1947ला देश स्वातंत्र्य झाला, 15 ऑगस्ट 1947ला, आणि 16 ऑगस्ट 1947ला अण्णाभाऊने मोर्चा काढून हे वाक्य उच्चारलं. त्यानंतर आजसुद्धा हीच परिस्थिती आहे. आजचा सुद्धा मातंग समाज असेल आणि अनुसूचित जातीमधला इतर काही समाज असेल, ज्या छोट्या छोट्या जाती आहेत, त्याही आज अशाच म्हणत आहेत की आज आम्ही उपाशी आहे, आजही आम्ही सामाजिक न्यायापासून कोसो दूर आहे. या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि सरकार आल्याच्यानंतर एक निर्णय झाला 2024ला की 1 ऑगस्ट 2024ला आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये, आणि त्या संदर्भामध्ये एक समिती नेमली शासनानं, न्यायमूर्ती अनंत बदर नावाची, आणि त्या समितीचा रिपोर्ट हा शासनाकडे त्यांनी सुपूर्द केलेला आहे. आणि हा सुपूर्द केल्याच्यानंतर याच्यामध्ये काय हरकती मागवलेत. आता हरकती म्हणजे तुम्ही सूचना करा बाबा काय करावं काय न करावं, परंतु या समितीवरच आणि एकूणच आरक्षण उपवर्गीकरणावर काही लोक
हे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन प्रश्नचिन्ह निर्माण करतायत, ही खरं तर खेदाची गोष्ट आहे. खरं तर या देशातला किंवा या राज्यातला जो मातंग समाज आहे हा आंबेडकरवादी मातंग समाज आहे आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा सामाजिक न्याय, जर सामाजिक समता आणि बंधुभाव जर आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जर प्रस्थापित होत असेल तर या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव घेऊन आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्यांना खरं तर इथून पुढच्या काळात ही जनता कधी माफ करणार नाही. मी या निमित्तानं एवढंच आवाहन करेन की देवाभाऊंचं सरकार आहे, देवाभाऊ सगळ्यांचं कल्याण करतात, सामाजिक न्यायाप्रती ते काम करतात. बाबासाहेबांचा खरा अनुयायी कोण असावा तर तो या राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा असावा, कारण सामाजिक न्याय आणि समता याचबरोबर भारताच्या संविधानाप्रती आदर ठेवून कायदा राबवण्याचं काम हे खरं तर ते करतायत. मी या निमित्तानं आवाहन करेन की याच सांगली जिल्ह्याचे नेते आणि या देशाचे सामाजिक न्यायमंत्री हे रामदास आठवले हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. मी त्यांना या निमित्तानं आवाहन करतो आहे की साहेब, तुम्ही सांगली जिल्ह्याचा आहात, तुम्ही केंद्रातलं सामाजिक न्यायमंत्री असता, सामाजिक न्यायमंत्री म्हणून तुम्ही काम करताय. खरं तर तुम्ही आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही लीड घ्यावं, या लढ्याचं नेतृत्व तुम्ही स्वतः करावं आणि आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या पद्धतीनं जी काय लोक द्वेष पसरवत आहेत त्याच्यामध्ये जो काय मांग महाराष्ट्र पद्धतीनं जो काय वाद लावण्याची भूमिका काय जणांनी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हीच त्यांना आता सडेतोड उत्तर द्या आणि तुम्ही सांगा की आरक्षण वर्गीकरण म्हणजेच हा समता आणि सामाजिक न्यायाचा लढा आहे. मी आंबेडकरी चळवळीतल्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती करतो की या सामाजिक समतेच्या लढाईमध्ये, आरक्षण वर्गीकरणाच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी सामील होऊन या उपेक्षित वंचित राहिलेल्या समाजाला पुन्हा एकदा सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण काम करूया. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी. मातंग एकजुटीचा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.